पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार। ब्राह्मणवाडामध्ये नाल्याला पूर आल्यानं अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची तारांबळ। नाल्यावरील पूल उंच करण्याची गावकऱ्यांची मागणी। यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या अनेक गावात पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी। अनेक ठिकाणी शेती जलमय। पैनगंगा नदी काठावरील गावात पूर स्थिती निर्माण। चिपळूणमधील मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। वाशिष्ठी नदीचं पाणी बाजार पुलाला टेकलं। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार। ब्राह्मणवाडामध्ये नाल्याला पूर आल्यानं अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची तारांबळ। नाल्यावरील पूल उंच करण्याची गावकऱ्यांची मागणी। यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या अनेक गावात पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी। अनेक ठिकाणी शेती जलमय। पैनगंगा नदी काठावरील गावात पूर स्थिती निर्माण। चिपळूणमधील मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। वाशिष्ठी नदीचं पाणी बाजार पुलाला टेकलं। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। संगमेश्वर बस स्थानक परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा। गड नदीचं पाणी महागजन बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। नाशिकच्या मालेगावात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी। सखल भागामध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत। वाशिममध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान। शासनानं विशेष मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामधील खंडाळा शिंदे परिसरातील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला। प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावामध्ये पाणी शिरण्याचा धोका। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील धारखेडामध्ये नाल्याचं पाणी शेतामध्ये घुसल्यानं पिकं पाण्याखाली। सोयाबीन, कापूस, मूग, उडदासह इतर पिकांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीच्या वसमतमधील पांगरा शिंदे शिवारामध्ये ओढ्यावरील पूल खचला। ओढ्यावरील पूल खचल्यानं मार्गावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण।